सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकरे, तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूर, ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे. कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू आणि जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे आता. कोकणात तर सर्वात जास्ती. कधी कधी वाटतं आता कुठच्याही डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज. कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? म्हणजे स्थानिकांच्या काय म्हणतो त्याला जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं. हा जो जमीन मालक आहे हा काय करेल मला जरा सांगा. ह्याच्या पुढे त्यांची मुलं पोरं पोरी काय करतील? काय चाटायचे ते रस्ते? आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार? बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे? मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्यानी ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार. हे सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू. मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकरे, तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूर, ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे. आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. का आईने अंधक का? निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे. आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत. असाच महाराष्ट्र विकला जाणार. सर्वाधिक